सध्याच्या काळात बँकाही सुरक्षित राहिल्या नाहीत. पूर्वी बँकेत पैसे टाकले की माणूस स्वतःला सुरक्षित समजायचा, पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. कोणती बँक कधी बंद पडेल हे काही सांगता येत नाही. मुंबईतही एका बँकेवर अशीच वेळ आली आहे. मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतून आता खातेदारांना पैसे काढता येणार नाहीयेत. बँक तोट्यात असल्याने आरबीआयने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेवर निर्बंध लादलेत. आरबीआयने या बँकेचं लायसन्स जरी रद्द केलं नसलं तरी बँकेचे व्यवहार मात्र ठप्प केलेत. या बँकेच्या खातेदारांना आता कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही, तसेच पैसेही मिळणार नाहीयेत. त्यामुळे बातमी कळताच असंख्य खातेदारांनी बँकेच्या बाहेर गर्दी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक ही गेल्या 2 वर्षांपासून तोट्यात होती. मार्च 2024 मध्ये बँकेला 22.78 कोटी रुपयांचा तोटा झालाय, तर 2023 मध्ये हा तोटा 30.75 कोटी रुपये इतका होता. बँकेची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी आणि आणखी आर्थिक कचाट्यात सापडू नये यासाठी आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले. हे निर्बंध 13 फेब्रुवारी 2025 पासून पुढील 6 महिन्यांसाठी लागू असतील. पुढील 6 महिने बँकेच्या आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जर बँकेची स्थिती सुधारली नाही तर हे निर्बंध वाढण्याची शक्यता आहे. सध्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर कोणते निर्बंध आहेत जाणून घेऊयात. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक यापुढे नवीन कर्ज देऊ शकणार नाही. त्यासह जुन्या कर्जाचे नूतनीकरण देखील करू शकणार नाही. ग्राहकांना बँकेत नवीन फिक्स डिपॉझिट म्हणजे एफडी किंवा अन्य कोणतीही फिक्स डिपॉझिट स्कीम उघडता येणार नाही. बँक कोणतीही नवीन गुंतवणूक करू शकत नाही किंवा कुणालाही पैसे देऊ शकणार नाही. बँक आपली मालमत्ता विकून पैसा उभा करण्याचा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आता प्रश्न पडतो तो बँकेतील खातेदारांच्या पैशांचं काय. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेत ज्या ठेवीदारांचे पैसे असतील त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजेच DICGC अंतर्गत प्रत्येक खातेदाराला 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण मिळणार आहे. याचा अर्थ बँकेची अवस्था बिकट असेल आणि ती बंद करण्याची वेळ आली तर प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त 5 लाख रुपये परत मिळतील. मात्र तुमच्या बँक खात्यात अधिक पैसे असतील तर तुम्हाला बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याची किंवा त्यातून तोडगा निघण्याची वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे 15 लाख रुपये न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये एफडी मध्ये अडकलेले आहेत. आता बँकेने बाहेर बोर्ड लावलेला आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 5 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. मग उरलेले बाकीचे पैसे कधी कसे मिळणार. मी माझ्या घरात मुलीच्या लग्नासाठी आणि याचे पैसे या बँकेमध्ये रिटायरमेंट झाले, माझे हे पैसे या बँकेत ठेवलेले आहेत. तर बँक मला हे वरील पैसे कधी देणार. पुढचे पैसे 5 लाख तुम्ही बाहेर बोर्ड लावलेला आहे, तर पुढचे पैसे मला कधी देणार. त्याची जिम्मेदारी कोण घेणार. आमचे लवकरात लवकर सगळे पैसे एफडी मधले बँक चालू करून आमचे ठेवलेले पैसे आहेत ते आम्हाला लवकरात लवकर मिळावे, एवढीच आमची सरकारकडे विनंती आहे. आता इथे DICGC म्हणजे काय ते समजून घेऊयात. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन हा रिझर्व्ह बँकेचा एक विशेष भाग आहे जो भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. 15 जुलै 1978 रोजी ठेव विमा आणि क्रेडिट हमी कॉर्पोरेशन कायदा 1961 अंतर्गत ठेवींचा विमा आणि क्रेडिट सुविधांची हमी देण्याच्या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली. ही एक आरबीआयची उपकंपनीच आहे. यामार्फत खातेदारांच्या ठेवींचे विम्यांच्या माध्यमातून संरक्षण केले जाते. जर तुम्ही एखाद्या बँकेत पैसे ठेवलेत, ती बँक जर दिवाळखोरीत निघाली तर तुमच्या 5 लाख पर्यंतच्या ठेवी या परत मिळतात. म्हणजेच 5 लाखांपर्यंत तुमचे पैसे सुरक्षित असतात. जर तुमच्या खात्यात 10 लाख असतील तर त्यापैकी 5 लाख ही रक्कम तुम्हाला मिळून जाते, तर 5 लाख बुडतात. जर तुमच्या खात्यात 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतात. त्यामुळे कोणत्याही बँकेत पैसे ठेवताना एकाच्या नावावर 5 लाखापेक्षा अधिक रक्कम ठेवू नये असं तज्ञांकडून सांगितलं जातं. मेरा नाम दीपक पटेल है. मैं यहाँ ड्राइवर हूँ, मुंबई में गाड़ी चलाता हूँ. मेरा यहाँ आज 3 साल से अकाउंट है न्यू इंडिया कोऑपरेटिव बैंक में. अभी मैं इसमें पैसे जमा करके रखा था. मई में मेरे बहन की शादी है, तभी ये आरबीआई ने बैंक सीज किया है. तभी मैं अर्जेंटली पैसा कहाँ से पाऊंगा. नमस्कार, मी देवाशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा अध्यक्ष या नात्याने इकडे समोर उभा राहिलेलो आहे. छोटीशी सोसायटी आहे पण सोसायटीची बरीचशी अमाऊंट आणि सगळे जे फिक्स डिपॉझिट आहे ते सोसायटीचे आमच्या आज बँकेत आहेत. पण दुर्दैवाने असं आहे की त्या बँकेवर काही संकट आलेली आहेत. तर आम्ही सोसायटी चालवायची कशी. सोसायटीची छोटी मोठी बिलं पण त्यातूनच जात आहेत
आणि सोसायटी रन करणे इतकं सोपं काम नसतं. तर सरकारने याचा इमिजिएट ऍक्शन घ्यावी आणि इमिजिएट याच्यावर तडजोड करून याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन लोकांना एक दिलासा द्यावा. बऱ्याचशा मुलून 20च्या लोकांचे बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत, पेन्शनवाले आहेत, सोसायट्या आहेत, सामान्य खाती आहेत, ते जर अशी गुठवली तर मग लोकांनी जगायचं कसं हे सरकारने सांगावं. मी सरकारला नम्र विनंती करेन की अर्ली एज पॉसिबल जेवढं शक्य असेल तेवढ्या लवकर ऍक्शन घेऊन सोसायटीने याच्यावर जो योग्य निर्णय घेऊन त्वरित बँक चालू करण्याचा प्रयत्न करावा. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.